माकडा जा ना तू. तन्वीने बाजूची उशी फेकून मारली. तो अजूनही तिला वाकुल्या दाखवत होता. मॉम याला सांग हा, नाहीतर मी ना याला ज्या कचरा पेटीतून आणला आहेस ना तिकडेच फेकून देईन. तन्वी चिडून बोलत होती. मला नाही, तुला कचरा पेटीतून आणलं आहे. उगाच नुसती ब्या ब्या ओरडत असते. अक्षय तिला चिडवत होता. तसं ती त्याला मारायला उठू लागली. दी बस नाही का जागी, तू खेळते. तिला उठताना बघून तो लगेच पुढे होऊन तिला बसवत बोलला. काही वेळापूर्वी भांडत असलेला तो आता मात्र तिची काळजी घेत होता. डॅड, मला एक प्रश्न पडला आहे. अक्षय सिरियस होत बोलला. पण डॅडने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. डॅड तिच्याशी बोलत नव्हते, म्हणून हॉस्पिटलमध्ये आले नव्हते तिला घ्यायला. पण आता ती आलेली तर ते मुद्दाम काही काम काढून तिकडे बसले होते. आज ती घरी होती, त्यात नुकतीच इतक्या मोठ्या संकटातून वाचून सुखरूप आलेली. त्यामुळे आज घराचं रूपांतर पागलखान्यात होणार हे सर्वांना माहिती होतं. बिचारी पिहू एका बाजूला गप्प बसून होती. अक्षय समोर ती काही बोलली की तो तिला इतका चिडवायचा की ती रडल्याशिवाय गप्प बसत नव्हता. म्हणून ती आता गप्प होती. पडलाय तर उचल आणि चालता हो इकडून तुझ्या प्रश्नासकट. त्याची रिॲक्शन बघून तन्वीने सांगितलं. हॉस्पिटलमध्ये काय करावं ते लगेच न सुचल्याने तिला घरी आणण्यात काका आणि अक्षयला यश मिळालं होतं. अक्षयने तर अगदी फटाके वाजवत तिचं स्वागत केलेलं. मॉम आणि काकींनी आरती ओवाळताना तिने फिरवलेल्या मानेचा व्हिडिओ काढायला पिहू विसरली नव्हती. बँजो नव्हता म्हणून पिहू आणि काकाने ताट वाजवून तीही कमी पूर्ण केलेली. एकंदरीतच तिचं जंगी स्वागत झालेलं. आताही ते सर्व खाली हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. गप्पा कुठे, अक्षयची आणि तन्वीची शाब्दिक मस्ती चालू होती आणि बाकी सर्व ते एन्जॉय करत होते. डॅड तन्वीकडे बघत नसले तरी त्यांचं लक्ष होतंच, म्हणूनच मुद्दाम तन्वी खाली हॉलमध्येच बसली होती. काके, फॉर अ चेंज आज मी मोमोज खाणार आहे. तन्वीने ऑर्डर सोडली. हो तर ही मोठी शेहजादी ना, हिला हवं ते मागणार आणि आम्ही तिला ते बनवून देणार. अक्षयची विशेष टिप्पणी आलीच. ओय, आत्ताच हॉस्पिटलमधून आली आहे. तुझ्या हातचं खाऊन मला परत हॉस्पिटलमध्ये नाही जायचं. सो तुझं ते ट्याट्या वाजणारं थोबाड बंद ठेव. मी माझ्या काकेला सांगितलं आहे, तुला नाही. कितीतरी वेळा त्यांची तू मेमे चालूच होती. खूप वेळ मस्ती करून ती तिच्या रूममध्ये आली. अक्षय तिला सोडायला आलेला. तिला बेडवर बसवून तो निघाला. बस थोडं. त्याचा हात पकडत ती बोलली तसं त्याने तिच्या तुटलेल्या पायावर डोकं ठेवलं आणि बेडवर आडवा झाला. दी, मी तुला बाईक द्यायला नको होती ना, तो पाणावलेल्या डोळ्यांनी बोलला. मला वाटलंच तुलाही गिल्ट असेल, तिने त्याच्या डोक्याला गोंजारत सांगितलं. दी, पण कसं लागलं तुला? तू सेफ राईड करतेस मला माहीत आहे, त्याने तिच्याकडे बघत विचारलं. अरे तिकडं रस्ता चांगला नव्हता आणि अंधारसुद्धा होता, सो बाईक स्लिप झाली. तू इतकं का टेन्शन घेतोस? मला काही झालं का? मी बघ कशी जॉन मॉरिसनसारखी फिट आहे. तिने तिचा हात बाजूला करत तिचे मसल्स दाखवले. तसा अक्षय पाणवलेल्या डोळ्यांनी हसला. टेन्शन नको घेऊस, मी ठीक आहे, तिने हसत सांगितलं. जीजू रागवले आहेत ना तू तिकडे गेली नाहीस म्हणून, त्याने मिश्किल हसत विचारलं. जा आता, जास्त बोलतोयस, तिने त्याला जबरदस्ती उठवलं. जीजूंना कॉल कर, नाहीतर अजून रागवतील तुझ्यावर. मग ऐकत बस सनम बेवफा, तो बाहेर जात बोलला. जा रे माकडा, ती ओरडून बोलली. बोल, काय झालं, काय बोलली प्रिया? आदित्यने समर्थला चिडवत कॉल अटेंड केला. साल्या तिकडं आलो ना तर काय करणार रे इथे येऊन? आदित्य अजून त्याला डिवचत होता. आदित्य ऑफिसच्या बाहेर असल्याने आता ते मित्र होते, त्यामुळे एकमेकांना चिडवत त्यांचं काम चालू असायचं. अबे लोक आठवणीत देवदास होऊन ज्ञान पाजळतात आणि तुझं काय चालू आहे? माझी जोडी जुळवायला लागला आहेस का? काहीसा वैतागून समर्थ बोलला. देवदास मी का बनू? तुला तन्वी पारो वाटली का?
हसतच आदित्यने विचारलं. म्हणजे तू मान्य करतोस तू तन्वी मॅमवर प्रेम करतोस ते? समर्थ हसतच बोलला. माझं सोड, तुझं सांग. आदित्यने विषय बदलला. ओय मजनू, मान्य कर, तुला प्रेमरोग झाला आहे ते. माझ्या रोगाचं तू टेन्शन नको घेऊस, तुला तोच रोग होणार आहे ते बघ. अजून त्यांचं कामाचं सोडून इतर बोलणं सुरू होतं. ती अजिबात नको. शेवटी तन्वी मॅमची मैत्रीण त्यांच्यासारखीच असणार. इथे तुमचं हँडल करताना नाकी 9 येत आहेत. त्यात परत तसंच अजून एक नमुना. नको रे बाबा. त्यापेक्षा कमंडलू घेऊन हिमालयात जाईन मी. समर्थ हसतच बोलत होता. त्याचं ऐकून आदित्य पण हसू लागला. तन्वी मॅम काही वेळापूर्वी घरी गेल्या. घरी सोडलं असलं तरी 10-15 दिवस बँडेज असेल. त्यांना काळजी घ्यावी लागेल. समर्थने इथली माहिती दिली. त्यावर आदित्यने फक्त केलं. तुझं तिकडे व्यवस्थित आहे ना? म्हणजे तू वर्षाने तिकडे गेला आहेस म्हणून विचारलं. समर्थने काळजीने विचारलं. हो, तू केलं आहेस तर नीटच असेल ना? मी उद्या साईटवर जाईन, पण ते सांगू नकोस कोणाला. काहीसा विचार करत आदित्य बोलला. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात तो गेला होता. तिकडे त्याचं एक फार्म हाऊस जो त्याने खास बनवून घेतला होता. तिकडेच एका खेडेगावात त्याने प्रॉन्स प्लांट लावले होते. लास्ट टाईम तिकडून अपेक्षित इन्कम न आल्याने तो यावेळी स्वतः तिकडे व्हिजिटला आला होता. त्याचा प्लॅन त्याच्या फार्म हाऊसपासून तासभर अंतरावर असल्याने तो आल्याचं प्लॅन्टवर कोणालाही माहीत नव्हतं. आदित्य, तुला आता इथे हवं होतं. समर्थ थोडं सिरियस होत बोलला. पण आदित्यने विषय बदलत ऑफिसच्या कामाबद्दल बोलणं चालू केलं. तन्वी एकटीच तिच्या रूममध्ये बसून होती. घरी आल्याने तिला आता थोडं बरं वाटत होतं. तिने घरूनच काम करणं स्टार्ट केलं होतं. गेल्या 5-6 दिवसात आलेल्या काही मेल्सना रिप्लाय द्यायचा होता. तसं फोनवर बोलणं झालेलं, पण तिच्याकडूनचं मेल जाणं गरजेचं असल्याने ती आता ते पेंडिंग काम करत होती. काही अपकमिंग डील तिला करायच्या होत्या. त्यासाठी तिने काम आता सुरू केलेलं, जेणेकरून नंतर तिला लोड येणार नव्हता. 2 दिवस असेच गेले होते. डॅड अजूनही तिच्याशी बोलत नव्हते. तिने प्रयत्न केला, पण ते मात्र काहीच रिॲक्ट करत नव्हते. चूक तिचीच होती. डॅड नेहमी सांगायचे, एकटीने कुठेही जायचं नाही, तिच्या जीवाला धोका आहे. तरी ती गेलेली, त्यात कोणालाही न सांगता गेलेली, म्हणून ते तिच्यावर नाराज होते. त्यांची नाराजी योग्यच होती. त्यातसुद्धा काळजी होती हे तिला कळत होतं. पण त्यांच्याशी न बोलता राहणं तिला जमणार नव्हतं. या 2 दिवसात आदित्यने तिला एकही कॉल केला नव्हता की तिने त्याला एकही कॉल केला नव्हता. दिवसभर कोणी ना कोणी तिच्या आजूबाजूला असायचं, नाहीतर ती काही ना काही काम करत बसायची. त्यामुळे काही वाटत नव्हतं. पण रात्री मात्र तिला त्याची खूप आठवण यायची. याच बेडवर ती पहिल्यांदा त्याच्या मिठीत झोपली होती. या 2 दिवसात तिला ते सतत आठवत होतं. तिने बाजूच्या उशीला, ज्यावर आदित्य झोपला होता, मिठी मारून कितीतरी वेळ वायफळ बडबड सुरू केलेली. त्यात हॉस्पिटलमध्ये त्याने किस केलेलं आठवून तर उशीत तोंड खुपसून हसत होती. ती त्याला मिस तर खूप करत होती, पण त्याला कॉल लावून बोलायला तिला जमत नव्हतं आणि ते जमणारसुद्धा नव्हतं. पण आता तिला त्याच्याशी खूप भांडायचं होतं, त्याच्याशी बोलायचं होतं. हे प्रेम होतं की अजून काही तिला कळत नव्हतं. फक्त आता तो तिच्याजवळ हवा आहे हेच तिला कळत होतं. त्यासाठी ती आता काहीही करणार होती. तोही तिचा फोटो बघत कितीतरी वेळ रात्रीचा जागा होता. त्यालाही तिला किस केल्याचं आठवून गालातच हसू येत होतं. भेटायचं तर त्यालाही होतं. ती एकटी गेली त्यासाठी ओरडायचं अजून बाकी होतं, भांडायचं होतं. पण तिने त्याला इग्नोर केलेलं त्याला मुळीच आवडलं नव्हतं. त्यामुळे तो मुद्दाम निघून गेलेला. अगदी कोणाला न सांगता गेला होता. तो कुठे आहे हे त्याने कोणालाच सांगितलं नव्हतं. खूप झाली त्याची नाटकं. उद्या म्हणजे उद्या आदित्य देशमुख तुम्ही इथे असणार आणि डॅडसुद्धा माझ्याशी बोलणार. गूढ हसत ती स्वतःशीच बोलली.
काहीतरी सुचलं होतं तिला, ज्याने तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. आदित्य सकाळी लवकर उठून प्रॉन्स प्लांट असलेल्या गावात गेलेला. पूर्वकल्पना नसल्याने तो गेल्यावर तिकडे सर्वांचाच प्रचंड गोंधळ झालेला. त्यातील कित्येक जण त्याला ओळखत सुद्धा नव्हते. तिकडे चालू असलेला गोंधळ तो फक्त हाताची घडी घालून बघत होता, काहीच बोलत नव्हता. तिकडे असलेले सुपरवायझर त्याला बघून घाबरले होते. काय करावं ते त्यांना कळत नव्हतं. अचानक तेही नेमकं सकाळी गेल्याने तिकडे चालू असलेला गोंधळ उघडकीस आलेला. प्लांटवर देखरेखीसाठी ठेवलेला माणूस तिकडच्या लोकल मासे विक्री करणाऱ्या लोकांना कमी किमतीत त्या प्रॉन्स देत होता. त्यासाठीच तिकडे काही मासे विक्रेत्यांची गर्दी जमा झालेली. येत्या 2-3 दिवसात तलाव साफ करायचा असल्याने कोलंबी आकाराने मोठी आणि वजनदारसुद्धा होती. त्या प्लॉन्टमधली सर्वच कोळंबी एक्सपोर्ट होत होती. त्याची किंमतसुद्धा तशीच होती. सुपरवायझरने त्या प्रॉन्समधल्यामध्ये असं लोकल लोकांना विकून पैसे स्वतः खाल्ल्याने आदित्यला गेल्यावेळी खूप नुकसान झालेलं. आदित्यला बघून ते सुपरवायझर चांगलेच घाबरले होते. मधल्यामध्ये त्यांनी केलेल्या गैरकारभारामुळे आदित्यला खूप मोठा नुकसान झालेला, जे यावेळी पण होणार होतं हे आदित्यला कळलेलं. आपण आधी लक्ष का नाही दिलं याचाच त्याला राग येत होता. तरी समर्थने एकदा दोनदा हा प्रकार असू शकतो अशी शक्यता त्याच्या कानावर घातलेली. पण त्याने आधी लक्ष दिलं नव्हतं, कारण त्याला वाटत होतं गावातील काही लोक स्वतःसाठी थोडंफार घेऊन जात आहेत आणि म्हणूनच त्याने समर्थला सुद्धा इकडे जास्त लक्ष द्यायला नकार दिलेला. पण आता त्याला स्वतःला काहीतरी गडबड वाटत होती, म्हणून तो लगेच इकडे आला होता. तो प्रकार बघून त्याने तडकत्या सुपरवायझरला काढून टाकलेलं. ते गरीब मध्यम वर्गात मोडणारे होते, त्यामुळे त्यांच्याकडून नुकसान भरपाईची अपेक्षा नव्हतीच. पण त्यांना दुसरा चान्स देऊन तो अजून स्वतःचं नुकसान नक्कीच करवून घेणार नव्हता. 2 दिवसांनंतर होणारं काम त्यांनी उद्याच करायला लावलं होतं. त्यासाठी समर्थला लगेच तयारी करायला सांगितली होती. तातडीने तिकडे नवीन सुपरवायझर शोधण्याचं काम सुद्धा करायला सांगितलं होतं. आदित्य तिकडे थांबवूनच आजूबाजूची पाहणी करत होता. अजून तिकडे तो काही करू शकतो का याचा मनातच आराखडा बांधत होता. एनी प्रॉब्लेम? लगेच कॉल केलास? कॉल रिसीव करताच आदित्यने विचारलं. आता 2 मिनिटांआधीच त्याचं समर्थसोबत बोलणं झालेलं आणि लगेच त्याचा कॉल येणं त्याला अपेक्षित नव्हतं, म्हणून समोर बघतच त्याने विचारलं, तन्वी मॅम? समर्थ इतकंच बोलून गप्प बसला. तसा आदित्य लगेच भानावर आला. त्याला तिची काळजी वाटत होती. हॉस्पिटलमध्ये असतानाही तिला किती जपावं लागत होतं हे त्याला माहीत होतं. स्वस्थ बसणं, तेही नाजूक हालचाली करणं तिला कधीच जमणार नव्हतं, म्हणून त्याला ती त्याच्या समोर हवी होती, तिच्यावर लक्ष ठेवायला. आताही तिने काय करून घेतलं असेल हा विचार मनात चालू होताच. गार्ड्स बाहेर ठेवले होते त्याने, त्यामुळे ती कुठेही बाहेर गेली असती तर त्याला समजलं असतं. मुळातच तिला बाहेर जायची परमिशन नव्हती. डॉक्टरसुद्धा घरी येऊन तिला चेक करून जात होते. आता काय झालं असेल ही भीती त्याला वाटत होती. काय झालं तिला? आवाजात अधीरता आणि काळजी दोन्ही होती. परत पडल्या. इतर वेळी हे सांगताना त्याला हसू आलंही असतं, पण आज ते शक्य नव्हतं. आदित्यनेही ऐकून डोक्याला हात लावला. अर्थात हे अपेक्षित होतं दोघांनाही, कारण एकच शांत बसणं तिला जमणार नव्हतं. जास्त लागलं का? फ्रॅक्चरला लागलं असतं तर पुन्हा प्रॉब्लेम होणार होता, म्हणून त्याला काळजी वाटत होती. माहीत नाही, थोड्या वेळात समजेल. डॉक्टर आले नव्हते अजून, समर्थने सांगितलं. डॉक्टर येण्याआधी तुला कसं समजलं? याही अवस्थेत आदित्यला हा प्रश्न पडलाच. ते प्रिया नाव सांगितलं असतं तर. तू येणार आहेस? उत्तर देण्याचं टाळत त्याने विचारलं. हो, एक उसासा सोडत त्याने सांगितलं. ती स्ट्रॉंग होतीच. त्यात त्या रात्री तो तिला भेटायला गेलेला तेव्हा बऱ्यापैकी ती सावरलेली त्याला कळत होतं. ॲक्सिडेंट झाला आहे,
आपल्यावर हल्ला झाला आहे म्हणून ती घाबरण्यातली नक्कीच नव्हती हे त्याला माहीत होतं. म्हणूनच तर तो निवांत होता. त्याला काळजी होती ते तिच्या याच बिनधास्त धडपड्या स्वभावाची. म्हणूनच तर त्याला ती समोर हवी होती. ती कोणाला घाबरत नव्हती आणि समोरच्याला कसं गुंडाळून ठेवायचं ते त्याला माहीत होतं. त्याला तिच्या याच स्वभावाची भीती वाटायची. ती एकटी तिच्या रूममध्ये काय करेल हे कोणीही सांगू शकत नव्हतं. इकडे तन्वीच्या घरी सर्व तिच्या आजूबाजूला जमले होते. नुकतेच डॉक्टर येऊन तपासून गेलेले. त्यामुळे आता सध्या तरी तिच्यावर ओरडण्याचा कार्यक्रम चालू होता, जे ती खाली मान घालून ऐकत होती. मान खाली घालूनच हसू आवरण्याचा तिचा प्रयत्न चालू होता. तनू, तुला कळत नाही का? आधीच किती लागलं आहे त्यात हे. अजून फ्रेश व्हायला जायचं होतं तर आवाज द्यायचा ना. मॉम काळजीने ओरडत होत्या. आता जर तिने वर मॉमकडे बघितलं असतं तर कदाचित तिला खूप हसू आलं असतं. म्हणून खाली मान घालून बसली होती ती. नेहमी तो घसा फाडत असतेस ना, आता काय झालं सांगायला? डोक्यासारखं घशालाही सुट्टीवर पाठवलं होतंस. अक्षयसुद्धा तिला बोलत होता, ज्याचं तिला खूप हसू येत होतं. माझं डोकं फक्त सुट्टीवर गेलं आहे, तुझ्याकडे तर ते नाहीच आहे. तरी तन्वीमध्ये बोललीच. फक्त बडबड मस्ती, नुसता धिंगाणा असतो बस. एक पाय गळ्यात घालून घेतला आहेस, आता दुसरासुद्धा घालायचा आहे का? मॉम रागात बडबडत होत्या. मॉम, अगं पायी नाही, हात गळ्यात घालतात. पण बघ माझा हात गळ्यात नाही, ती तिचे दोन्ही हात दाखवत बोलली. डॅड रागात तिला बघत होते. थोडा वेळ थांबून ते तिकडून निघून गेले. अक्षय, ती काठी आण. हात गळ्यात असतो की पाय दाखवतो हिला, मॉम रागात बोलल्या. मॉम नाही हा, मला पळता येणार नाही, ती बोट दाखवत बोलली. प्रिया आणि अक्षय तिला बघून हसत होते, तर काकी मॉमना गप्प करत तन्वीला आराम करायला सांगत होत्या. काकासुद्धा डॅडच्या मागे निघून गेलेले. परत मॉम सुरू झालेली आणि तन्वी खाली मान घालून हसत सकाळी झालेलं आठवत होती. चला तन्वी मॅडम, कामाला लागा. प्रिया येईल त्याआधी माझं काम झालं पाहिजे. घड्याळात बघत तन्वी बडबडत होती. रोज सकाळी प्रिया ऑफिसला जाण्याआधी तिला भेटून जात होती. तिचा यायचा टाईम ऑलमोस्ट फिक्स होता, म्हणून तन्वी त्याआधीच तिचं काम करणार होती. त्यासाठी मुद्दाम तिने त्या वेळेचा अलार्म लावला होता. पायाला बँडेज असलं तरी पायावर जोर न देता आता ती उठून थोडीफार चालू शकत होती. आताही हळूहळू पायावर ताण न देता ती बाथरूममध्ये गेलेली. खाली साबण आणि पाणी ओतून सावकाश त्यावर बसली. पडल्यावर किती कपडे भिजू शकतात हे इमॅजिन करून तेवढे कपडे भिजवले आणि तशीच थोडा वेळ बसून राहिली. बाथरूममधून वॉल क्लॉक बघितला. प्रिया यायचा टाईम झालेला. आता तिचं पूर्ण लक्ष दरवाजाकडे होता, जो तिने मुद्दामच फक्त लोटून ठेवला होता. बाहेरील प्रत्येक बारीक आवाजाचेही ती कानोसा घेत होती. आणि फायनली प्रिया आली. ते फोनवर बोलतच. न कळत तिचं काम सोपं केलेलं प्रियाने. प्रियाचा आवाज आला तसं हिची नाटकी सुरू झाली. मुद्दाम आधी मोठा आवाज न करता हळूहळू आवाज काढत होती. तिरप्या नजरेने प्रियाकडे लक्ष होतंच. प्रिया रूममध्ये आली तसं तिने मुद्दाम उठण्याचा प्रयत्न केला, जो फेल गेला आणि परत ती खाली बसली. आताही ती बसताना हळू बसली आणि नंतर मुद्दाम हाताने पाण्याचा आवाज करत ती धडपडल्याचं तिने न सांगता प्रियाला कळवलं. प्रिया हातातलं सामान ठेवून तिकडे जाईपर्यंत हिने आवाज वाढवला होता. प्रियाने तन्वीला उचलतच घरातील सर्वांना आवाज दिला. तसं सर्व तिच्या रूममध्ये आले. काकाने लगेच डॉक्टरला फोन करून बोलावलं होतं. या नाटकात तिने स्वतःला पूर्ण भिजवून घेतलं होतं. ते काके आणि मॉमच्या मदतीने चेंज करून बेडवर बसली होती. थोड्याच वेळात डॉक्टर आले तेव्हा तिने हळूच डॉक्टरांना ती नाटक करत असल्याचं सांगितलं. सर्व समोर असले तरी तिने पुटपुट केलेली डॉक्टरांना समजली होती.
तिने केलेल्या क्यूट फेस एक्सप्रेशनला बघून तेही तिच्या नाटकात सामील झाले होते. जखमेवर परत फटका बसला आहे. थोडक्यात वाचलं, नाहीतर परत हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं असतं. काळजी घ्या सांगत डॉक्टर निघून गेले आणि इथे मॉमची तोफ सुरू झाली. आताही तिला ते आठवून हसू आलेलं. डॉक्टरांनी जे सांगितलं त्यासाठी तर तिला त्यांना थँक्स बोलायचं राहिलं होतं. त्याही अवस्थेत डॉक्टरांना नंतर थँक्स बोलू असं मनातच तिने विचार केलेला. आदित्य, आता उद्या तू येशील तेव्हा परत ओरडा खाणार आणि मी भांडणार. मॉमच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत तिचा मनातच विचार चालू होता. मॉम, दमली असशील ना, आपण असं करूयात का, तू थोडा ब्रेक घे, तोपर्यंत मी काहीतरी खाऊन घेते. प्रियाकडून आजच्या अपडेट्स घेते, मग आपण बाकीचं ओरडण्याचा कार्यक्रम पार पाडू. डोळे मिचकावत तिने विचारलं. तसं मॉम डोक्यावर हात आपटतच बाहेर गेल्या. काकीला सांग काहीतरी यम्मी खायला पाठव. मॉमला ओरडून तिने सांगितलं. अक्षय आणि प्रिया तिकडे बसून हसत होते. तुला जाण्यासाठी वेगळं कुठल्या पद्धतीने सांगायचं आहे का, बसलेल्या अक्षयकडे बघत तिने विचारलं. तसं तो उठून गेला. मी पडली ते कोणाला सांगायची गरज नाही, मुद्दाम तिने सांगितलं. तिला माहिती होतं तिने समर्थला सांगितलं आहे. मगाशी तिने ते ऐकलं होतं. का नको सांगू, मी सांगणार, प्रियाने ठेक्यात सांगितलं. थोडा वेळ कामाचं बोलून ती निघून गेली. आज तन्वी पडल्याने तिला अजिबात एकटं सोडलं नाही की तिला बेडवरून हलू दिलं नाही. सतत कोणी ना कोणी तिच्याजवळ बसून होतंच, ज्याचा तिला अजून कंटाळा येत होता. डॅडू, अक्षय जा तू. डॅड आत येत बोलले. तसा अक्षय गेला. डॅडू, तन्वीने डॅडना आवाज दिला, पण ते बोलले काहीच नाही, फक्त रागात तिला बघत होते. सॉरी ना डॅडू, ती खाली बघत बोलली. गुड्डू, काय चालवलं आहेस, डॅडने रागात विचारलं. ती काहीही न बोलता गप्प खाली बघत होती. तुला नेहमी असाच बालिशपणा करायचा आहे का, का कोणाला न सांगता गेली होतीस. मी बॉडीगार्ड्सना घेऊन गेलेले, पण ते कुठे गेले ते मला. तन्वी, डॅड रागात होते म्हणून ती गप्प बसली. आम्हाला तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही सांगत असतो, उगाच नाही. नको ते काम करून आमच्या जीवाला घोर लावू नकोस. डॅड खूप रागात होते. ती नेहमी असलं काही करायची आणि ते थोडं ओरडून सोडून द्यायचे, पण आज हेच सर्व तिच्या जीवावर बेतलं होतं म्हणून ते आता भडकले होते. ती काहीही न बोलता गप्प ऐकत होती. यापुढे असंच वागायचं असेल तर ऑफिसला यायची गरज नाही. आदित्याला मी सांगेन तुला घरातच ठेवायला. तिकडून पळून दाखव, मग सांगतो तुला. डॅडू, नाही करणार पुन्हा असं, तिने खाली बघतच सांगितलं. तू दाखवच करून, मग बघ मी काय करतो ते. हे कोणी केलं आहे, थोडा वेळ शांत बसून डॅडने विचारलं. तिने एकदा डॅडकडे बघितलं. मला माहीत नाही, तिने परत खाली बघून सांगितलं. निलेशचं नाव ती डॅडना सांगू शकत नव्हती. त्याचा बंदोबस्त ती बाहेरच्या बाहेर करणार होती, पण बरी झाल्यावर म्हणून ती आता शांत होती. नक्की तुला माहीत नाही, डॅडने परत विचारलं. ती काहीच बोलली नाही. नको सांगूस, आता यापुढे माझे गार्ड्स असतील तुझ्यासोबत. सोबत शब्दावर जोर देत ते बोलले. डॅड, ऑलरेडी गार्ड्स आहेत माझ्या मागे, ती काकुळतीला येऊन बोलत होती. मागे आहेत ना ते, बघतो ना मी नेहमी किती असतेस त्यांच्या नजरेत तू. ते काही नाही. यापुढे जर तुला बाहेर पडायचं असेल तर गार्ड्स तुझ्यासोबत घेऊनच, नाही तर गप्प घरात बसायचं, डॅड रागात बोलले. डॅड, जिजू आले आहेत खाली. तन्वी पुढे काही बोलणार त्याआधीच अक्षय तिच्या बेडरूममध्ये येत बोलला. आदित्य, इतक्या लवकर? अक्षयचं ऐकून तन्वीचे डोळे मोठे झालेले. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत डॅडने तिच्यावर रागात एक कटाक्ष टाकून खाली निघून गेले. त्या पाठोपाठ अक्षयसुद्धा गेला. हा माकड इतक्या लगेच कसा आला? मी पडून फक्त 2-3 तासच तर झालेत. उद्या यायला पाहिजे होता ना हा.
नक्की कुठे गेलेला की गेलाच नव्हता? शिट यार, आज सकाळपासून सर्व ऐकवत आहेत याचीच कमी होती. देवा, अरे थोडा तरी गॅप घ्यायचाच ना रे. ए बाबा, ए तू पण तुझी भडास काढ. तसाही आज प्रवचन डे आहे, तू पण ऐकव प्रवचन. ते दोघे गेल्यावर तिची बडबड चालू होती. तो जवळच गेला आहे हे तिला माहीत नसल्याने तिने तो लगेच येईल हे गृहीत धरलं नव्हतं. तिला वाटलेलं तो उद्या येईल, त्यामुळे थोडंफार कमी ऐकायला लागेल. पण इथे उलट झालेलं. तो लगेच आल्याने आता पुढे काय होईल याचा तिला आता टेन्शन आलेलं. तन्वीने तिचं काम करून ठेवलं आहे आणि आता आदित्य आला आहे. सो तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.